Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to see textbook in English for class 11 Hornbill. Second chapter, We Are Not Afraid to Die If We Can All Be Together by Gordon Cook and Alan East. आपण जर एकत्र काम केलं तर आपण मरणाला सुद्धा भिणार नाही, असा एक आशयाचं एक टायटल यामध्ये दिलेलं आहे. चला तर आपण याचा अभ्यास करूया. परंतु हे जे टायटल आहे हे कशाविषयी स्टोरी आहे तर हा एक समुद्रातून केलेला एक लेखकाने प्रवास आहे आणि त्याला ज्या काही संकटाला संकटाला तो कशा पद्धतीने त्याची फॅमिली कशा पद्धतीने सामोरे गेलेले आहेत, त्यांनी सगळ्यांनी एकत्रितरित्या कशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि म्हणून ते म्हणतात वी आर नॉट अफ्रेड टू डाय इफ वी कॅन बी ऑल टुगेदर. आणि मग समुद्रातून प्रवास करत असताना जगातील समुद्र जो आहे तो संपूर्ण भ्रमण करत असताना फिरत असताना हा जो प्रवास आहे त्यांना कोणकोणत्या संकटांना सामोरे जावं लागलं असा हा लेसन आहे. चला तर पाहूया. इन जुलै 1976 माय वाईफ मेरी, सन जोनाथन 6, daughter Susan 7 and I set sail from Plymouth, England to duplicate the world voyage made 200 years earlier by the Captain James Cook. 200 वर्षापूर्वी कॅप्टन जेम्स कुक हे फेमस आपण म्हणूया समुद्रातून प्रवास करणारे होते. त्यांनी एक मार्ग निवडलेला होता. हा जगातून प्रवास करण्याचा आणि तो मार्ग आम्ही निवडलेला आहे. डुप्लिकेट म्हणजे कॉपी, आम्ही त्यांचा जो रूट आहे तो कॉपी केलेला होता आणि आम्ही प्लायमाउथ इंग्लंड येथून निघणार होतो 1976 जुलै महिन्यामध्ये. माझी पत्नी मेरी, जोनाथन 6 वर्षाचा मुलगा, माझी जी काही डॉटर होती सुझॅन ही 7 वर्षाची होती. आणि मग इंग्लंडमधून आम्ही हा प्रवास सुरू केलेला आहे. होयाज म्हणजे आपण म्हणूया सी ट्रॅव्हल और जर्नी. फॉर द लॉंगेस्ट टाईम मेरी अँड आय, a 37-year-old businessman, had dreamed of sailing in the wake of famous explorer. And for the past 16 years, we had spent all our leisure time honing our seafaring skill in a British water. खूप दिवसापासून माझी जी पत्नी होती मेरी आणि मी 37 वर्षाचा होतो, एक बिझनेसमॅन म्हणून मी होतो आणि आमची खूप स्वप्न होतं की जगामध्ये समुद्राच्या मार्गे प्रवास करायचा, एक्सप्लोरर करायचे, नवनवीन जागा शोधायच्या, ठिकाणं शोधायची. आणि 16 वर्षापासून आम्ही समुद्रातून आम्हाला अनुभवही होता. होनिंग म्हणजे काय, इम्प्रूव्ह करणे. सी फार्मिंग म्हणजे काय, ट्रॅव्हलिंग इन द सी, समुद्रातून प्रवास करण्याचे जे कौशल्य आहे ते आम्ही मागील 16 वर्षापासून आमचे कौशल्य ब्रिटिश समुद्रामध्ये विकसित करत होतो. आता इथे बोटचं जे नाव आहे ते आहे वेव वॉकर. आवर बोट वेव वॉकर, अ 23-meter 30-ton wooden hulled beauty, had even professionally built, and we had spent months fitting it out and testing it in the roughest weather we could find. आता ही जी वेव वॉकर होती ती 23 मीटरची होती, ज्याला आपण म्हणूया हल्ड हा शब्द आहे. हल्ड म्हणजे आउटर बॉडी मेड बाय वूड. याची जी काही 30 टन लाकडाची जी काय आहे आउटर बॉडी ही बनलेली होती, ज्याच्या सौंदर्यामध्ये भर घालत होती. अतिशय प्रोफेशनली व्यावसायिकदृष्ट्या आम्ही हे जहाज तयार केलेलं होतं आणि आम्ही त्यासाठी काही महिने हे तयार करण्यासाठी घातले होते. त्याचबरोबर जगातलं जे काही रफ हवामान आहे तो म्हणूया अतिशय कठीण हवामानात याची टेस्टही आम्ही घेतलेली होती. The first leg of our planned 3-year 1,05,000 kilometer journey passed pleasantly as we sailed down the west coast of Africa to Cape Town. आणि फर्स्ट लेग म्हणजे फर्स्ट फेज, पहिला जो पार्ट आहे, या जर्नीचे 3 पार्ट आहेत, तो पहिला जो पार्ट आहे फेज आहे. आम्ही प्लॅन केला होता 3 वर्षाचा हा जो प्लॅन होता. 1,05,000 किलोमीटरची ही जर्नी जी होती, जे आम्ही पश्चिमेकडील जो काही समुद्रकिनारा आहे आफ्रिकेचा, तिथून तर केप टाऊनकडे आम्ही जाणार होतो. देअर बिफोर हेडिंग ईस्ट वी टूक ऑन 2 crewmen, अमेरिकन लॅरी विजल अँड स्विस हब सेजलर, टू हेल्प अस टॅकल one of the world's roughest sea to the southern Indian Ocean.
आणि म्हणून ही जो समुद्राचा प्रवास करण्यासाठी आम्हाला 2 अतिशय कुशल व्यक्तींची आवश्यकता होती. ज्याला समुद्रातून प्रवास करणारे जे व्यक्ती असतात त्याला क्रूमॅन असं म्हणतात. अमेरिकेचे लॅरी विगल जे विजल हे होते आणि स्वित्झर्लंडचे हर्ब शेजलर हे होते, ज्यांनी जो इंडियन ओशन आहे, भारताचा जो काही हिंद महासागर आहे त्या साऊथकडचा, जो आपण म्हणूया अतिशय रफेस्ट आहे. संकट इथे भरपूर येतात आणि त्या संकटाचा सामोरं कशा पद्धतीने करता येईल ह्या 2 तज्ज्ञ व्यक्तीला आम्ही आमच्यासोबत हे घेतलेलं होतं. नेक्स्ट, ऑन आवर सेकंड डे आउट ऑफ केप टाउन वी बिगॅन टू एन्काउंटर स्ट्रॉंग गेल्स. आणि आमचा तो दुसरा दिवस होता. केपटाऊनपासून आम्ही ज्यावेळेस निघाल्यानंतर केपटाऊनकडे त्यावेळेस आम्हाला एक मोठा स्ट्रॉंग गेल मीन्स स्ट्रॉंग विंड, वाऱ्याचा सामना आम्हाला करावा लागला. फॉर द नेक्स्ट फ्यू वीक they blew continuously. Gale did not worry me, but the size of wave are alarming, up to 15 meter as high as our main mast. आता इथे म्हणतात की वारा जो आहे खूप होता, परंतु त्याची मला काळजी नव्हती. परंतु ज्या लाटा होत्या त्या खूप मोठ्या होत्या, 15 मीटरपर्यंत. आणि आमच्या जे जहाजाची सर्वात जे उंच टोक होतं, टॉल मास्ट म्हणजे काय, अ टॉल अपराईट स्ट्रक्चर, अतिशय उंच वरच्या बाजूचं जे काही स्ट्रक्चर आहे, रचना आहे ज्या बोटची, ज्याला कापड बांधलेलं असतं ना ज्या पोलला, तर ते ज्याची जी उंच जागा आहे त्याला मास्ट असं म्हटलेलं आहे. तर त्याच्याही उंच ही लाट होती. डिसेंबर 25 फाउंड अस 3500 किलोमीटर ईस्ट ऑफ केप टाउन. डिस्पाइट atrocious weather, we had a wonderful holiday complete with the Christmas tree. आता पहा, 25 डिसेंबरला 3500 किलोमीटर केप टाऊनच्या पूर्वेकडे आम्ही पोहोचलेलो होतो. आणि जे हवामान होतं ते कसं होतं, ॲट्रोशियस म्हणजे अतिशय बॅड, खराब हवामान हे होतं. आणि म्हणून आमचं जे काही हॉलिडे आहे, ख्रिसमस होता, आम्ही सणही साजरा केला. न्यू इयर्स डे saw no improvement in the weather, but we reasoned that it had to change soon, and it did change for the worse. आणि reasoned, आता इथे एक नवीन शब्द आलेला आहे, reasoned. तर जसं म्हणूया आम्ही नवीन वर्षाची सुरुवात झाली, 1 तारीख होती, परंतु हवामानामध्ये कोणताही फारसा फरक पडलेला नाही. आमची अशी अपेक्षा होती की ती चांगल्या पद्धतीने हवामान होईल, जी आमची अपेक्षा आहे. सो रिझोन इज थिंकिंग पॉझिटिव्हली दॅट वी विश ऑर वी डिझायर की हवामान चेंज करावं, परंतु तसं झालेलं नाही आहे. परंतु काय झालं, हवामान अतिशय बॅड वेदर झालं, अतिशय खराब हवामान हे तयार झालं. ॲट डॉन ऑन January 2 द वेव वेअर गिगॅन्टिक. आता 2 जानेवारीला पहाटे, डॉन म्हणजे पहाट, ज्या लाटा होत्या त्या अतिशय भयानक होत्या, ह्यूज बिग, गिगॅन्टिक म्हणजे ह्यूज बिग. वी वेअर सेलिंग विथ ओनली स्मॉल स्टॉर्म जीप स्टील मेकिंग 8 knots. आता आम्ही जो प्रवास करत होतो तो अतिशय स्मॉल स्टॉर्म जीप होता. तर स्टॉर्म जीप म्हणजे काय, अ ट्रँग्युलर स्टेल सेट फॉरवर्ड मास्ट इन अ शिप. आता मास्ट आपण पाहिलं होतं की सर्वात उंचावरचा जो भाग असतो, जो स्ट्रक्चर असतं, त्याला मास्ट होता. आणि त्या मास्टच्या बरोबर बाजूला एक त्रिकोणाकृती पडदा असतो, त्याला आपण म्हणूया स्टॉर्म जीप जे आहे. सो इट्स अ ट्रँग्युलर स्टील जे आहे ते आहे त्रिकोणाकृती कापड जे मास्टला बांधलेलं असतं ते. वेअर स्टील मेकिंग 8 knots. आणि त्याच्यामुळे आम्ही हा जो प्रवास आहे तो 8 knot पर किलोमीटरने आम्ही प्रवास हा करत होतो, त्या वेगाने आम्ही प्रवास करत होतो. आता हे जे स्टॉर्म जीप जे आहे कशासाठी यूज करतात, हा कापड जहाजाला बांधलेलं असतं, तर त्याची जहाजाची दिशा ठरवण्यासाठी, जहाजाचा वेग कंट्रोल करण्यासाठी. ॲज द शिप रोज टू द टॉप ऑफ ईच वेव वी कुड सी एंडलेस इनॉर्मस सीज रोलिंग टुवर्ड्स अस. आता जसं जसं शिप पुढे जात होतं पुढच्या बाजूने, तर आम्हाला उंच अशा लाटा आम्ही पाहत होतो, ज्या खूप इनॉर्मस, खूप मोठ्या अशा लाटा
आम्हाला आमच्याकडे येताना पाहत होतो. अँड द स्क्रीमिंग ऑफ द विंड अँड द स्प्रे वॉज पेनफुल टू द इयर. आणि मोठ्या प्रमाणात वाराचा किंचाळी म्हणजे आवाज करत होता वारा. जे पाण्याचे थेंब जे आहेत स्प्रे आमच्या अंगावर पडत होते आणि हे सर्व कानाला ऐकण्यामध्ये अतिशय आम्हाला त्रासदायक होत होतं. टू स्लो द बोट डाऊन वी ड्रॉफ द स्टॉर्म जीप अँड लॅश्ड द हेवी मोरिंग रूप इन अ लूप अक्रॉस द स्टर्न. आता काय आहेत आपण काही नवीन शब्द आले आहेत पहा. स्टर्न हा काय आहे, बॅक पार्ट ऑफ द शिप, म्हणजे शिपचा पाठीमागचा जो भाग आहे त्याला स्टर्न असं म्हटलेलं आहे. स्टॉर्म जीप आपण पाहिलं ते त्रिकोणावरती कापड आपण पाहिलेलं आहे. मोरिंग म्हणजे काय, मोरिंग म्हणजे रोप, चेन किंवा अँकर असतो. दावा असतं किंवा चेन असते किंवा अँकरसारखं असतं. अँकर म्हणजे काय, धनुष्यबाणाचा जो बाण असतो ना तशा टाईप लोखंडाची सळई असते. आणि लूप म्हणजे एक गाठ आहे. बरोबर आहे, हे सगळे नवीन शब्द आहे. तर काय केलेलं आहे, जे लेखक सांगतात की वी ड्रॉप द स्टॉर्म जीप लॅश्ड हेवी मोरिंग रोप इन अ लूप अक्रॉस द स्टर्न. म्हणजे स्टर्नच्या बरोबर मागच्या बाजूने, मागील बाजू स्टर्न होता ना, तर स्टर्नच्या बाजूने आम्ही काय केलेलं आहे की जी आम्ही रोप जी आहे, दोरी जी आहे ती खाली टाकलेली आहे, ज्याच्यामध्ये अँकर होतं. ती समुद्राच्या तळाशी जाईल आणि ती त्याच्यामध्ये खचून बसेल. बरोबर आहे, दोरीला काय आहे, बाण आहे, अँकर आहे. तो जर समुद्राच्या बेडमध्ये जर गेला, समुद्राच्या तळामध्ये गेला, तो जो गुंतून बसला तर शिप जास्त हलणार नाही किंवा कंट्रोलमध्ये राहील, म्हणून आम्ही असं केलं. देन वी डबल लॅश्ड एव्हरीथिंग, वेंट थ्रू आवर लाईफ राफ्ट ड्रिल, अटॅच्ड लाईफलाईन, डोन्ड ऑइल स्किन अँड लाईफ जॅकेट अँड वेटेड. आता डबल लॅश्ड म्हणजे डबल गाठ बांधली, डोन म्हणजे परिधान केली, ऑइल स्कर्ट म्हणजे हेवी क्लोथ, जे आपण म्हणूया ज्याच्यावर ऑइल असतं आणि वॉटरप्रूफ असतात ते. तर आम्ही सगळेजण जे आहेत डबल गाठा सगळ्यांच्या बांधायला सुरुवात केलेली आहे. लाट आता येणार आहे, आम्ही त्यासाठी तयारी केली आहे. संकट येणार आहे म्हणून तयारी केलेली आहे. आणि म्हणून आम्ही जी काही ड्रिल आहे, आमचा जो काही आता संकटापूर्वीची जी काही तयारी करतो ना आपण, त्याला ड्रिल असं म्हणतात, ती सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आम्ही ऑइल स्किनचे जॅकेट्स हे परिधान केलेले आहेत, लाईफ जॅकेट घातलेले आहेत आणि आता वाट पाहू लागले आहे. द फर्स्ट इंडिकेशन ऑफ इम्पेंडिंग डिझास्टर केम ॲट अबाउट 6 PM विथ ॲन ओमनियस सायलेन्स. आता इथे सांगतात डिझास्टर म्हणजे काय, संकट. पहिलं जे संकट आहे संध्याकाळी 6 वाजता आमच्यावर आले आहे. ओमनियस सायलेन्स म्हणजे सो अनप्लीजंट थ्रेटनिंग सायलेन्स, अतिशय घाबरवणारा आपण म्हणूया हा जो सायलेन्स आहे, अनप्लीजंट जो असतो, जो आपण म्हणूया फारसा आनंददायक नसतो, वेदनादायकच म्हणूया, हा सायलेन्स हा तिथे तयार झालेला आहे, कारण संकट येणार आहे. द विंड ड्रॉप्ड अँड द स्काय इमिजिएटली ग्रीव डार्क. वारं थांबलं परंतु आकाशामध्ये काळे ढग आलेले आहेत. देन केम अ ग्रोविंग रोअर अँड इनॉर्मस क्लाउड टावर्ड ॲफ्ट ऑफ द शिप. आता ॲफ्ट म्हणजे काय, नियर स्टर्न बॅक ऑफ द शिप, शिपच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात काळे ढग, इनॉर्मस म्हणजे खूप मोठे काळे ढग हे जमा झालेले आहेत. विथ हॉरर आय रिअलाइज दॅट इट वॉज नॉट अ क्लाउड बट अ वेव लाईक नो अदर आय हॅड एव्हर सीन. आणि नंतर मला समजलं, अरे हे तर ढग नाही आहेत, ही तर एक मोठी अशी लाट आहे. आय ॲपियर्ड परफेक्टली वर्टिकल अँड ऑलमोस्ट ट्वाइस द हाईट ऑफ द अदर वेव विथ अ फ्राईटफुल ब्रेकिंग क्रेस्ट. आता नवीन काही शब्द याच्यामध्ये आलेले आहेत. क्रेस्ट म्हणजे टॉप ऑफ द वेव, फ्राईटफुल म्हणजे शॉकिंग आपण म्हणूया. हा ढग नव्हते, ही खूप मोठी लाट होती आणि आमचं जे काही मास्ट होतं त्याच्या उंच व्हर्टिकल अशी खूप मोठी लाट होती आणि जी अतिशय भयानक होती, जी शॉकिंग करणारी होती. बरोबर आहे, आणि अतिशय उंच अशी ही लाट होती. द रोअर इनक्रेज्ड टू अ थंडर ॲज अ स्टर्न मूव्ड अप द फेस ऑफ द वेव. आणि याच्यामुळे ही जी काही आवाज वाढलेला आहे, थंडर म्हणजे आवाज आलेला आहे, आणि शिपची जी काही मागची बाजू आहे ती हललेली आहे. ओके, कारण आता अप द फेस ऑफ द वेव,
लाटेमुळे मागची बाजू हललेली आहे. अँड फॉर अ मोमेंट आय थॉट वी माईट राईड ओव्हर इट. काही क्षण मला वाटलं की आम्ही त्या लाटेपासून निघून जाऊ. बट दॅन अ ट्रिमेंडस एक्सप्लोजन शुक द डेक. आणि मग ट्रिमेंडस म्हणजे मोठ्या आवाजात, शुक हा म्हणजे हलणे, डेक म्हणजे फ्लोअर. आमचा बोटचा जो फ्लोअर आहे तो हललेला आहे, मोठ्या प्रमाणात विस्फोट झाल्यासारखा आवाज आलेला आहे. अ टोरंट ऑफ ग्रीन अँड व्हाईट वॉटर ब्रोक ओव्हर द शिप. आणि मोठ्या प्रमाणात निळं आणि पांढरं पाणी आमच्या शिपवरती पडलेलं आहे. माय हेड स्मॅश्ड इन टू अ व्हील अँड आय वॉज अवेअर ऑफ फ्लाईंग ओव्हर बोट अँड सिंकिंग बिलो द वेव. आणि आता माझा जो डोकं जे आहे ते मोठ्या प्रमाणात धडकलेलं आहे. व्हील म्हणजे काय, तर स्टिअरिंग. गाडीला जशी स्टिअरिंग असते ना कंट्रोल करण्यासाठी, तसं ते व्हील आहे, त्याच्यावर माझं डोकं आदळलेलं आहे. आणि आता मला कळून चुकलेलं होतं की बोट ही बुडलेली आहे आणि मी त्या पाण्यामध्ये, त्या समुद्राच्या लाटामध्ये जे डेकवरती आलेलं आहे, बोटीवरती आले, त्याच्यामध्ये मी बुडले होतो. आय ॲक्सेप्ट माय अप्रोचिंग डेथ अँड ॲज आय वॉज लूजिंग कॉन्शियसनेस आय फेल्ट क्वाईट पीसफुल. आणि मग मी ॲक्सेप्ट केलं की आता मृत्यूच माझ्या जवळ येत आहे. आणि म्हणून मी बेशुद्ध जवळपास होण्याच्या अगोदर मला थोडंसं आता शांत व्हावं लागलं. अनएक्सपेक्टेडली माय हेड पॉप्ड आउट ऑफ द वॉटर. आणि परंतु का कळेना, परंतु माझा चेहरा अचानक वरती या पाण्याच्या वरती आलेला आहे. अ फ्यू मीटर अवे अ वेव वॉकर वॉज नियर कॅप्सायझिंग हर मास्ट ऑलमोस्ट हॉरिझॉन्टल. आता कॅप्सायझिंग म्हणजे काय, बुडणे. कॅप्सायझिंग म्हणजे काय, बुडणे. तर काय झालेलं आहे, माझा चेहरा त्या पाण्याच्या वरती आलेला आहे काही मीटर अवे. आणि आमची जी वेव वॉकर होती, जी बोट होती, ती बुडणार होती. तिचं जे मास्ट होतं, म्हणजे सर्वात उंच आकाराचं जे आपण म्हणू ना, ज्याला आपण वरती बांधलेलं आपण पाहिलं होतं. मास्ट म्हणजे काय आहे, सर्व टॉल अपराईट स्ट्रक्चर जे आहे, उंच जे असतं ना स्ट्रक्चर, ज्याला पोल असतो, त्या पोलला स्ट्रक्चर जे असतं त्याला आपण मास्ट म्हणलेलं आहे. तर त्या मास्टचं काय झालेलं आहे, हा मास्ट ऑलमोस्ट हॉरिझॉन्टल, ते पडलेलं आहे. हॉरिझॉन्टल झालं म्हणजे आडवं झालं, ते खाली पडलेलं आहे. देन अ वेव हर्ल्ड हर अपराईट. आता हर्ल्ड हा एक शब्द आहे. हर्ल्ड म्हणजे ग्रेट फोर्स, त्या लाटेचा जोरदार धक्का बसलेला आहे. माय लाईफ लाईन जर्क टाउट. आता जर्क टाउट म्हणजे काय, जर्क टाउट स्ट्रेच्ड और पुल टाइटली. माय लाईफ लाईन जर्क टॉट वेव वेकर मेन बूम. आता बूम म्हणजे काय, पोल दॅट कंट्रोल द अँगल ऑफ द कंट्रोल द अँगल अँड शेप ऑफ द सेल. जो पडद्याचा जो पडदा असतो जहाजाला, त्या जहाजाचा पडदा किंवा त्याचा जो शेप असतो त्याला कंट्रोल करणारा जो पोल आहे, तो जो पोल असतो त्याला बूम असं म्हटलेलं आहे. ओके, सो काय झालेलं आहे, वेव वॉकर वॉज नियर कॅप्सायझिंग हर मास्ट ऑलमोस्ट हॉरिझॉन्टल. वेव वॉकर ही जी बुडणार होती, त्याचं मास्ट हे आडवं झालेलं होतं. देन वेव हर्ल्ड मोठ्या प्रमाणात जोराने ही लाट आलेली आहे. हर अपराईट माय लाईफ लाईन जर्क टॉट. आणि त्याच पद्धतीने माझं जे काय आहे, जर्क टॉट म्हणजे स्ट्रेच और पुल टाईटली, त्याने केलेलं आहे, लाटेने केलेलं आहे. आय ग्रॅब्ड द गार्ड रेल अँड सेल्ड थ्रू द एअर इन टू वेव वॉकर्स मेन बूम. आणि म्हणून मी रेल गार्ड जे आहेत ते पकडण्याचा मी प्रयत्न केला. आणि नंतर मी समुद्रातून जे काही एअर आहे, आमच्या वेव वॉकरची मेन जो पोल आहे तो कसा ठीक करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न केला. Subsequent waves tossed me around a deck like a rag doll. परंतु त्याच्यानंतर पुन्हा एक लाट आली आणि मम्मी जसं काय एक फाटलेली जुनी पुराणी जी डॉल असते ती जशी उडते ना, तसं मी उडून पडलो. माय लेफ्ट रिब क्रॅक्ड, माय माउथ फिल्ड विथ ब्लड अँड ब्रोकन टीथ. परंतु माझी जी बरगडी आहे ती डाव्या बाजूची तुटली, माझ्या तोंडामध्ये रक्त आलं आणि माझे दात पण तुटलेले आहेत. समाऊ आय फाउंड अ व्हील
अँड लाईन्ड अप द स्टर्न फॉर नेक्स्ट वेव अँड हंग ऑन. कसं तरी मी माझं जे स्टेअरिंग आहे ते मी पकडलं, मला ते सापडलं. तिला मी ते जे शिपचा मागचा भाग आहे तो व्यवस्थित लाईन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामुळे नेक्स्ट वेव जी येणार आहे त्याच्यावर मी कशा पद्धतीने जास्त पाणी आत येणार नाही यासाठी मी प्रयत्न केला. वॉटर एव्हरीवेअर. आय कुड फील दॅट द शिप हॅड वॉटर बिलो. आणि नंतर आमच्याकडे लक्षात आलं की पाणीच पाणी सगळीकडे. शिप आता पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिपमध्ये पाणी आलेलं आहे. बट आय डेअर नॉट अबेंडन द व्हील टू इन्व्हेस्टिगेट. सडनली द front hatch was thrown open and Mary appeared. We are sinking, she screamed. The deck are smashed, we are full of water. आणि जे व्हील म्हणजे जे समुद्रामध्ये जहाज होतं, त्या जहाजाचं जे स्टिअरिंग होतं, व्हील होतं, ते मी न सोडण्याचा निर्धार केला. आणि मला पुढच्या बाजूने दरवाजाच्या बाजूने एक आवाज आला आणि तो माझ्या बायकोचा होता, मेरीचा. आणि ती मोठ्याने ओरडली की आपण बुडत आहोत. डेकला हा मोठ्या प्रमाणात तडा हा बसलेला आहे आणि डेकवरती पूर्ण पाणी हे झालेलं आहे. टेक द व्हील, आय शाउटेड ॲज आय स्क्रॅम्बल्ड फॉर दॅट. आणि मग मी तिला म्हटलं की तू हे स्टेअरिंग पकड. मी तिच्यावर मोठ्याने ओरडलेलो आहे. स्क्रॅम्बल्ड म्हणजे काय? क्लॉज वन्स वे क्लाइंब. आय स्क्रॅम्बल्ड म्हणजे आय क्लाइंब, मी चढलेलो आहे कुठे? दरवाजाकडे. लॅरी अँड हर्ब वेअर पंपिंग लाईक अ मॅडमेन. आम्ही जे 2 टेक्निशियन आणले होते सोबत, तज्ज्ञ व्यक्ती, एक लॅरी आणि हर्ब जे होते ते मोठ्या प्रमाणात पंपिंगच्या साहाय्याने पाणी, हे मॅडमेन जसे बाहेर पाणी काढतात ना, एक वेडे माणसं जसं आपण म्हणूया, एकच काम पटपट करतात तशा पद्धतीने करत होते. ब्रोकन टिम्बर्स हंग ॲट क्रेझी अँगल. आता टिम्बर म्हणजे काय? वुडन जे लाकडाचं जे मंडेलं आहे, मेड ऑफ वूड, ते लाकडाचे तुकडे जे आहेत ते तरंगताना आपल्याला म्हणूया दिसत होते वेगवेगळ्या प्रकारचे वेड्यासारखे अँगलमध्ये. द होल स्टारबोर्ड साईड bulged inward. Clothes, crockery, charts, tin and toys sloshed about in deep water. Sloshed म्हणजे तरंगणे, ज्याला आपण म्हणूया फ्लोटिंग. स्टारबोर्ड म्हणजे साईड ऑफ द शिप. आणि बल्ग म्हणजे स्वेल. साईडबोर्ड शिपचे जे काही साईडचा जो भाग होता, बाजूचा जो भाग होता, तो त्याला एक सूज आलेली होती. त्याच्यानंतर जे आमचे काही इतर वस्तू होत्या, कपडे होते, क्रॉकरी होते, चार्ट्स होत्या, डबे होते, खेळण्या होत्या, त्या खोल पाण्यामध्ये तरंगलेल्या आम्हाला दिसत होत्या. आय हाफ स्वॅम हाफ क्राउल्ड इन टू द चिल्ड्रन्स कॅबिन. आर यू ऑल राईट? आय आस्क्ड. आणि मी थोडंसं पोहत, थोडंसं सरपटत मुलांच्या रूममध्ये गेलो आणि त्यांना विचारलं, तुम्ही कसे आहात आणि तुम्ही व्यवस्थित आहात का? येस, दे आन्सर्ड फ्रॉम ॲन अप्पर बंक. आणि त्यांनी, बंक म्हणजे काय? बिस्तर, जिथे झोपलेलं असतात ना तिथे. तर त्यांनी आम्ही ठीक आहोत असं उत्तर दिलं. बट माय हेड हर्ट अ बीट, सेड सू. परंतु सूने सांगितलं की माझ्या डोक्याला इजा झालेली आहे. सो पॉइंटिंग टू बिग बम्प अबोव हर आईज, आय हॅड नो टाईम टू वरी अबाउट बम्प हेड. परंतु तिने सांगितलेलं आहे की एक मोठा बम्प किंवा सुजलेला आहे, स्वेलिंग डोक्याला आलेली आहे. तिने सांगितलं मला, परंतु मी त्याच्या स्वेलिंगकडे जास्त लक्ष दिले नाही, कारण त्यासाठी तितकासा मला वेळही नव्हता. आफ्टर फाइंडिंग अ हॅमर, स्क्रू, कॅनव्हास, आय स्ट्रगल बॅक ऑन डेक. आणि मग मला हातोडा किंवा तिचे स्क्रूज जे आहेत किंवा कापड जे आहे, कॅनव्हास म्हणजे कापड, मी पुन्हा डेकवरती आलेलो आहे. विथ अ स्टारबोर्ड साईड बॅश्ड ओपन, वी वर टेकिंग वॉटर विथ ईच वेव दॅट ब्रोक ओव्हर अस. इफ आय कुडंट मेक सम रिपेअर वी वूड शुअरली सिंक. आणि मग आमचे जे काही स्टारबोर्ड्स जे होते, साईड जे होते, त्यानंतर बॅश्ड म्हणजे स्ट्रक हार्ड, मोठ्या प्रमाणात तडका आमच्या ज्या साईडबोर्डला, स्टारबोर्डला हा बसलेला होता. आता स्टारबोर्ड आपण पाहिलं तर मग अशी काय आहे, साईड ऑफ द शिपचा बाजूचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणात तुटल्यामुळे पाणी तिथून येत होतं. आणि तो भाग जो आहे त्याला बॅश्ड म्हणजे तडाखा दिलेल्यामुळे तो ओपन झालेला होता. आणि म्हणून आता आम्ही काय करत होतो, मोठ्या प्रमाणात जे पाणी जे आमच्यावर येत होतं
अंगावर जे पाणी होतं ते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते जर आम्ही रिपेअर केलं नाही, दुरुस्त केलं नाही तर आम्ही आता बुडणार होतो. समहाऊ आय मॅनेज टू स्ट्रेच कॅनव्हास अँड सिक्युअर वॉटरप्रूफ हॅच कवर अक्रॉस द गेपिंग होल. आता आम्ही काय केलेलं आहे, एक जे कापड आणलं होतं ते पसरवलं आणि वॉटरप्रूफ हॅच कवर अक्रॉस द गेपिंग होल. आता मग आम्ही काय केलेलं आहे, जिथे जिथे होल पडलेले आहे तिथे तिथे कापड हे लावत होतो, पाणी येण्याचं बंद करत होतो. सम वॉटर कंटिन्यू स्ट्रीम बिलो बट द मोस्ट ऑफ इट वॉज नाव बीइंग डिफ्लेक्टेड ओव्हर द साईड. डिफ्लेक्टेड मीन्स टर्न असाईड. बरोबर आहे. डिफ्लेक्टेड म्हणजे काय, टर्न असाईड. जिथून जिथून पाणी येतो आहे तिथून तिथून आम्ही सर्वजण काय करत होतो, ते पाणी साचवण्याचा प्रयत्न करत होतो. डिफ्लेक्ट म्हणजे बदलवून टाकणे. स्टारबोर्डचे जे साईड्स आहेत, जे बाजूचा जो भाग आहे बोटचा जो तुटलेला होता तो बदलून टाकण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो. आणि एक जो प्रवाह पाण्याचा येत होता तो बंद करण्याचा आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करत होतो. मोर प्रॉब्लेम अराउज when our hand pump started to block up with a debris floating around the cabin. परंतु एक मोठं संकट आलं की आमचे जे काही हँडपंप होतं तो ब्लॉक झालेला होता. डेब्रिस म्हणजे ब्लॉक, कारण तो पूर्ण ब्लॉक झालेला होता, तो काम करत नव्हता. अँड ॲन इलेक्ट्रिक पंप शॉर्ट सर्क्युलेटेड. आणि इलेक्ट्रिक पंप जो होता तोही म्हणूया आपण, तोही काम करत नव्हता. द वॉटर लेवल रोज थेटनिंग बॅक ऑफ द डेक. आय फाउंड दॅट 2 स्पेअर हँडपंप हॅड बीन रेंच्ड ओव्हरबोर्ड along with the forestay sail, the jib and the dinghies and the main anchor. आता नवीन काही शब्द आहे त्याच्यामध्ये, तर आपण पाहूया. तर पहिलं आहे आपण म्हणूया रेंच म्हणजे टॉर्न, तुटलेला आहे. डेंचीज स्मॉल बोट आपण ज्याला म्हणूया. फोरस्टे रोप टू सपोर्ट शिप्स फॉर मास्ट. आता पाण्याची जी काही पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात भीती निर्माण होईल असं वाहत होतं. आणि मी ज्यावेळेस दुसरे 2 हँडपंप जे मी स्पेअरमध्ये राखून ठेवलेले होते ते पाहिले मी बोर्डवरती, ओव्हरबोर्डवरती मी ते ठेवलेले होते. आणि मग आम्ही त्याचबरोबर एक रोपही, दावही बांधलेलं आहे. शिपला कंट्रोल करण्यासाठी, शिपला सपोर्ट देण्यासाठी जे दावा आहे ते बांधलेलं आहे, जे मास्टच्या दिशेने असतं ते. द जीप, द डिंची, स्मॉल बोट जे आहेत, मेन अँकर, हे सगळ्या वस्तू आम्ही गोळा करू लागलेलो आहोत. अँकर म्हणजे जे दिशेला बोटला कंट्रोल करते, ते लहान लहान बोटी असतील किंवा अँकर असेल जो धनुष्यबाणासारखा असतो ना, मग सांगितले समुद्राच्या तळाला जाऊन सोडतात ते आणि मग शिप कंट्रोल होतं. ह्या सगळ्या वस्तू मी गोळा करायला लागलो. देन आय रिमेंबर दॅट वी हॅड अनदर इलेक्ट्रिक पंप अंडर द चार्ट रूम फ्लोअर. आय कनेक्टेड इट टू अँड आउट पाईप अँड वॉज थँकफुल टू फाइंड दॅट इट वर्क. नंतर मला आठवलं की इलेक्ट्रिक पंप पण आहे जो चार्ट रूममध्ये फ्लोअरमध्ये ठेवलेला आहे. नंतर मी तो पाईप कनेक्टेड केलेला आहे आणि मला अतिशय आभार मानावेसे वाटतात की तो जो इलेक्ट्रिक पंप आहे चांगल्या पद्धतीने चालायला लागला. द नाईट ड्रॅग्ड ऑन विथ अँड एंडलेस बिटरली कोल्ड रूटीन पंपिंग, स्टिअरिंग अँड वर्किंग रेडिओज. आणि पूर्ण जी आमची रात्र आहे आम्ही एंडलेस न थांबता हे काम हे करू लागलेलं आहे. अतिशय थंडी होती, आम्ही पंपिंग करत होतो, पाणी बाहेर काढत होतो, स्टिअरिंग कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतो. त्याचबरोबर आम्ही रेडिओवर काम करत होतो, कोणाशी संपर्क होईल का. सो वी वेर गेटिंग नो रिप्लायज टू आवर मेडे कॉल्स विच वॉज नॉट सरप्रायझिंग इन दिस रिमोट कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. आता हे मेडे कॉल्स काय असतात की आम्ही संकटात आहोत, आम्हाला वाचवायला या, जवळपास कोणी जर असेल, जहाज असेल किंवा इतर कोणी असेल तर मदतीला येतात, परंतु आम्हाला कोणाचीही मदत मिळालेली नाही. आणि ते काही जास्त आश्चर्याचं वाटण्याचं कारण नव्हतं, कारण आम्ही खूप दूरवर, जगातल्या दूरवरच्या प्रदेशामध्ये आम्ही होतो. सूज हेड had swollen alarmingly. She had 2 enormous black eyes, and now she showed us a deep cut on her arm. When I asked why she hadn't made more of her injury before this. आता जे म्हणूया तिच्या चेहऱ्यावरती मोठ्या प्रमाणात सूज आलेली होती आणि
डोळ्याच्या खाली खूप काळं डोळे पण सुजलेले होते. डोळ्याच्या खाली असे काळे काळे जसं गोलाकार होतात ना, गोलाकार काळे जे वन आहेत तेही पडलेले होते. त्याचबरोबर तिला 2 कटही तिच्या बाहूवर 2 कटही पडलेले होते. इंजुरी झाली होती. आणि मी ज्यावेळेस तिच्यावर विचारलं होतं की तू तुझ्या इंजुरीबद्दल तुला जिथे काही लागलेलं आहे तू सांगितलं का नाही? शी रिप्लाइड, आय डिडंट वॉन्ट टू वरी यू व्हॅन यू वेर ट्राईंग टू सेव्ह अस ऑल. आणि ती म्हणते, मला माझ्याविषयी काळजी नाही, तुम्ही तर आम्हाला सगळ्यांना वाचवत आहात आणि म्हणून मी सांगितलं नाही तुम्हाला. असा होता फर्स्ट पार्ट ऑफ दॅट वी आर नॉट अफ्रेड टू डाय इफ वी कॅन ऑल बी टुगेदर. सो फॉर मोर सच व्हिडिओ, please do like, share and subscribe the channel Avinash Pawar EMRS. Thank you friends. We'll continue next conversation. Thank you. Bye bye.